मी जर प्रसाद घेऊन त्या साकेतसमोर गेलो तर त्याला जुनं सगळं आठवण्याची शक्यता आहे. काय झालं? का थांबलात? नाही काय नाही, तुम्ही प्रसाद वाटा. का? अहो, बाहेर वाटूयात की. नाही आलो असतो पण मला जरा जायचंय. आर्या, तुला आर्याबद्दल काही साहेब जामकर साहेब, प्रसाद. आर्या, आर्या, याला काही आठवत आहे का? हो खूप. साकेत, प्रसाद घे. आमच्यासारखी तुझ्या आयुष्यातली पण सगळी संकट दूर हो, मी देवाकडे प्रार्थना करेन. आर्या, आर्या, आर्या. आर्या. ते आठवतं का? साकेत सांग, तुला आर्याबद्दल काय माहिती आहे? बघ, आर्या आणि तुझा तुपाचा बिझनेस होता. तुम्ही दोघं मिळून एक बिझनेस करायचा. तुला आठवतंय का तुपाचा? अरे आर्याबद्दल सांग. साहेब साहेब थोडं शांत हो. त्याला आठवेल, त्याला आठवायला मदत करतो मी. तुम्ही आपण बोलूयात. साहेब थोडं शांत व्हा. मी तुमची तगमग समजू शकतो, पण आत्ताच जर आपण याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला ना तर तो सगळं विसरून जाईल. आधीच त्याच्या मेंदूला मार लागलाय. उगाच होत्याचं नव्हतं बसायचं साहेब. एवढे दिवस आपण वाट बघितली ना, अजून थोडी वाट बघू. किती दिवस वाट बघायची? किती दिवस वाट बघायची याच्या बोलण्याची? तर माझे पेशंट संपत चालले. माझी बहीण गायब आहे. किती दिवस झाले तिचा काही पत्ता लागत नाही, म्हणून त्याला विचारायचा प्रयत्न करतो. हा एक शब्द बोलत नाही. तो सकाळी उठले की वाटतं आज सापडेल, आज काहीतरी क्लू मिळेल, आज काही ट्रेस लागेल, काहीतरी पत्ता लागेल तिचा. रोज असं वाटतं. हा एकमेव माणूस आहे, हा शेवटचा तो आहे. हा बोलला तर काहीतरी ट्रेस लागेल, काहीतरी अंदाज लागेल, म्हणून त्याला प्रेशराईज करतो मी. हा एक म्हणूनच म्हणतोय साहेब, थोडं शांत राहू. साकेत जर एकमेव दुवा आहे तर तोच सांगू शकतो आपल्याला आर्याताईंबद्दल. ह्याला जर काय झालं तर आर्याताईंबद्दल आपल्याला कोण सांगणार? उगाच होत्याचं नव्हतं बसायचं साहेब. साहेब साकेत थकल्यासारखं वाटतोय. त्याला काय आरामाची गरज आहे का आता? मी त्याला घरी घेऊन जातो. घरी कशाला साहेब? इथं वाड्यात करेल की आराम? नाही माझ्या घरी घेऊन जातो, करेल आराम तिकडे. साहेब आता तुम्ही त्याला घेऊन इथून घरी जाणार, परत येणार, त्यापेक्षा माझ्या खोलीत आराम करेल. रिक्षा चालून चालून कसं आहे 500,000 मोजल्यावर कसं जरा होतंय ना. आप्पा चाललं रे. काय ना कार्यक्रम करा. चला घ्या खुर्च्या आवरून घ्या सगळ्या. तेच मग घ्या तू जावा तिकडे जेवणाचं बघा. आम्ही इथं पंगत आतो. चला तिकडे तुम्ही. साहेब साकेत बस.
साहेब चला प्रसाद घेऊया. नाही तुझा मी थांबतोय इथे. या जीवाला धोका आहे. साहेब इथं कसला आलाय धोका? भरलं घर आहे, लोक ये जा करतात सारखं. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. चला प्रसाद घेऊया. नाही, आजकाल कधी मला रिस्कच नाही घ्यायची तुझा. साहेब आता बरं एक काम करूया, मी थांबतो इथं, तुम्ही जाऊन प्रसाद घ्या. अरे तुझ्या घरचा कार्यक्रम आहे ना, तू तिकडे पाहिजेस. माझं काय काम आहे तिकडे. तुझा मी थांबतोय इथे. इथं काय करतायत? साकेत आहे का आत? हां काय प्रॉब्लेम झालाय का? त्यानं तुमचं नाव घेतलंय? नाही तेच बघायला आलतो. त्याला काय आठवत आहे का? नाही आठवत आहे. मी मगाशी त्याच्याशी बोलले ना, त्याला काहीच आठवत नाहीये. तुम्ही इथनं जा. जामकर साहेब, सुधाकर भाऊजी कुणी तर आलं तर तुम्हाला 100 प्रश्न विचारतील. आपण मी तुम्ही व्हा पण मी आलोच. ऐका माझं, जा माहित ना. नाही साहेब आता ते बरोबर नाही वाटणार. साहेब मी एक काम करतो, जेवणाचं ताट घेऊन इथंच येतो, तुम्ही इथं प्रसाद घ्या. हां ते बरं दिसतं का ते एकट्यासाठी असं. नको नको, मी थांबतोय इथे. तुझा आता मग काय करायचं साहेब, तुम्हीच सांगा. असं करू आपण दोघं पटकन जाऊ आणि ताबडतोब येऊ. हा चालेल. चला साहेब. दोघं कुठे आहेत? त्यांना बोलव. त्यांना म्हणा पाहुण्यानं वाढायला घ्या. ते मानच असतं ते. आता हाक मारते. लाले, ए लाले. अगं लाले, गोपाळ कुठं आहे? आहेत की. अगं तुम्ही दोघांनी मिळून जोडीने तर पंक्तीला वाढायचं असतं. आज मान असतोय त्यो. बरं हे आले की मग वाढते. अगं कुठं आहे त्यो? बोलू की त्याला. आओ अहो ते पंक्तीत जोडीनं वाढायचं असतंय. त्याला काय होतं? तुम्ही एकटीनं वाढा की. गोपाळ तसं नसते. आज जोडीने वाढायचा मान असतोय त्यो. वाढ. ए घ्या ना वाढा तुम्ही. जाऊ चला या. ए पोरांनो त्या यांच्याकडे वाढायला द्या. काय गोपाळ नावाचे टेलर, काय चाललंय तुमच्या मनात? दिसत नाही अलीकडे तुम्ही. कुठे असता गायब?